आज आहे ना मी घरी करणार आहे पाणीपुरी चॅलेंज. कोण सगळ्यात जास्त पाणीपुरी खाईल. सगळ्यात आधी मम्मी पप्पा आणि यांच्याकडे 2 मिनिटाचा टाइम असेल. 2 मिनिटात सगळ्यात जास्त पाणीपुरी कोण खाईल म्हणून करायचंय का सुरू करा. बघा एक थांबा 3, 2, 1 स्टॉप. 3, 2, 1 स्टार्ट. राम राम मित्रांनो, कसे ते सर्व. होप्स ते सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज आय होप तुम्हाला आहे ना तो 14 फेबचा ब्लॉग आवडला असेल. गर्लफ्रेंड प्रँक जो मी केला होता मम्मी पप्पांसोबत. आणि हा म्हणजे छान व्ह्यूज गेले त्याला आणि लोकांना आवडतं पण भाई अशी काही प्रँक्स बघायला. मला कमेंटमध्ये जाऊन सांगा ना गाईज की मी अजून काय काय प्रँक करू शकतो घरच्यांसोबत. आज पण विचार मी काहीतरी चॅलेंजिंग व्हिडिओ बनवू, बट आहे ना मी आता ते ॲनालाइज करतोय की काय चॅलेंज करू शकतो मी. सो बस जर ॲनालाइज झालं तर सांगेल तुम्हाला. आणि म्हणजे करावंच लागेल मला ॲनालाइज भाई की मला बनवायचं आहे काहीतरी. आता आहे ना सकाळचे वाजता आहे 11:30 आणि आता शुभम आणि मी चाललेले प्यायला बोबाटी. तर बोबाटी नवीन आलेली जळगावमध्ये. सो मी कधी ट्राय तर नाही केलेली आहे. म्हटलं आज ट्राय करून बघू. ते एकदा सुरतला होता तेव्हा ट्राय केली होती. म्हटलं तिथली टेस्ट वेगळी असेल, इथली वेगळी असेल. तर मग आता एकदा ट्राय करून बघू. म्हटलं बोबाटी. चेरीला पण घेऊन गेले असते पण हिला आवडणारच नाही ती. है ना चेरी? नाही आवडणार ना तुला? मस्त गाईस ये खिलखिलाती हवा सुबह की. एवढं छान वाटतं सकाळच्या हवेमध्ये. मस्त झाडं वगैरे हलता, चिमण्यांचा आवाज. बट ते आता नाही बघायला भेटत. ते खूप आधी लॉकडाऊनच्या आधी. आता नाही काहीच. गाईस तर फायनली ना आम्ही आले होते इथे ना बोबाटी प्यायला. पण बघा इथे ना अजूनपर्यंत उघडलेलं नाही. ओपन आहे. ओपन नाही सॉरी बंद आहे हे. तर हे संध्याकाळी इव्हनिंगला उघडतं. नाही उघडणारच नाही. आधी तिथे होतं समोर, आता इथे झालेलं आहे बघा एकदम खालती. आता आपल्याला दुसरीकडेच जावं लागेल शुभम. याला काही हा म्हणे ना मला फिअर घालवायचा आहे म्हणे. कॅमेरा समोर यायला मी लाजतो तर आहे ना मला तो फिअर घालवायचा आहे. तर मी याच्या मुद्दाहून कॅमेरा टाकेल आता. टाकू का? आता आहे ना आम्ही आलेले डायमंड हॉलला. बिकॉज गाईस तुम्ही मागच्या वर्षी जर माझा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती संकेतने एक फॅशन शो ऑर्गनाईज केला होता. तर ह्यावर्षी पण त्याने ऑर्गनाईज केलेले आहे आणि ह्यावर्षी मी त्याच्यात पार्टिसिपेट करतो. सो मी माझ्यासाठी ना मस्त काही शिवणार आहे त्या फॅशन शोसाठी. आणि एक कॉस्ट्यूम असेल तो माझा खूप छान असेल. सो म्हटलं इथे येऊन कापड बघून घेऊ. हे कसं स्टेअर्सवर लावलेले डायमंड हॉल वरती इथे आला होता गाईस. पण हे बोलले की म्हणे आमच्याकडे ते जसं मला पाहिजे त्या टाईपचे आमच्याकडे नसतं. आमच्याकडे मोस्टली लेडीजचं काम जास्त असतं तर आम्ही ह्या टाईपचे ठेवता म्हणे कुर्त्यासाठी. आणि मला ॲक्च्युअलमध्ये सूट करायचं आहे ब्लेझर टाईप तसं काही. सो यांच्याकडे तो कापडच नाही आहे. हे म्हणे मार्केटमध्ये बघावं लागेल. मार्केटमध्ये जाऊन बघावं लागेल. आज नाही नंतर कधी जाऊ. आहे अजून 1 महिना फॅशन शोसाठी. गाईस तर बघा या रूममध्ये किती पसारा झालेला आहे यार. आता सगळं आवरायचं आहे पण आज नाही. हो लागला लाईट. तर गाईस आज आहे ना मी घरी करणार आहे पाणीपुरी चॅलेंज. कोण सगळ्यात जास्त पाणीपुरी खाईल. पण मी केला नाही होता म्हणून मी आज करतोय. बघा सगळ्यांनी आधी केला आपण नंतर करायचं. मग नंतर कसं कोणी बघतं अरे हां आज याने पण केला बघून घेऊ. तर मी आज करणार आहे घरच्यांसोबत पाणीपुरी चॅलेंज. बट त्याआधी मी आता चाललेला आहे सनसेट पॉईंटला. जो माझावाला सनसेट पॉईंट आहे ना तिथे जाऊन मॅगी बनवणार आहे. आणि कितीतरी 1-2 वर्ष झाले गाईस तिथे जाऊन मॅगी बनवलेलीच नाही आहे. सो म्हटलं आज जाऊ फायनली मॅगी बनव. अय चल खाली, तुला पण चलायचंय सोबत. चल मी चालला. चेरीचे पण कपडे चेंज केलेले आणि गाईस याच्यात सामान पण घेतलेलं आहे सगळं. फक्त आता मॅगी घ्यायची बाकी आहे. तर आम्ही आता चाललेले. आणि गाईस तुम्हाला माहिती का सुमित एवढे नाटके करतोय ना की नाही रे यार मी थकलेला आहे असा. म्हणजे कधीपासून तो नुसतं नाटके करतो, येतच नाही तो डायरेक्ट. म्हणजे त्याचे काही वेगळंच चालू असतं बाई. म्हणून शुभम आणि मीच असतो दरवेळेस. गाईस तिथं मॅगी घ्यायला आला होता. एक हे घेतो, एका याच्यामध्ये 2 आहे आणि एक सिंगलवालं. 3 मॅगी लागूनच जातील आम्हाला. चला मॅगी पण घेतलेली आता. फायनली गाईस आफ्टर सो लॉंग टाईम मी माझ्या टेकडीवर, म्हणजे टेकडी म्हणता येईल सनसेट पॉईंट. इथून आता सन दिसेल मस्त सनसेट होताना. आणि आता आम्ही जाऊ मस्त वरती. गाडी ना आपल्याला इथेच जवळपास लावावं लागेल. मग पायी चालून जाऊ आपण. करे रस्ताच बंद इथून. हा इथे बघ हा रस्ता.
यायचे वर असता. तर गाईस फायनली खूप वर्षानंतर, खूप नाही यार, खूप नाही झाले, एक दोन तरी वर्ष झाले असतील, 1-2 वर्षानंतर मी इथे आलेला आणि इथे येऊन मॅगी बनवणार आहे. असं तर येत राहतो, बट मॅगी बनवली 2 वर्ष आधी मला असं वाटतंय. सो मी फायनली आलेलो आहे सनसेट पॉईंटला किती दिवसानंतर. किती दिवसानंतर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये हा पॉईंट बघत असतील. आणि समोर कोल्हे हिल्स आहे तिथे, बाकी समोर सनसेट होतोय आणि तिथे कांताई डॅम पण आहे बघा. हा इथे कांताई डॅम आहे, बाजूला इथे मोहाडी गाव आहे. सो आणि इथून आहे ना आता मला हे काड्या तोडावं लागतील जळवण्यासाठी, मगच आमची मॅगी बनू शकेल. गाईस तर फायनली ना मॅगी बनवून तयार आहे. तुम्ही सिनेमॅटिक शॉर्ट्समध्ये बघितलं असेल. इथे बघा मस्त मॅगी बनवली आम्ही. बाई इथे ना चुली पेटतच नाही होती, हवा एवढ्या जोरात चालू होती. मग आम्ही कसं तरी ते कागदांनी आहे ना ते चुली पेटवली, त्यानंतर मॅगी बनली. आता इथे मॅगी आहे. गाईस या चेरीला पण आहे ना कधी कधी असं वाटतं की एक जोरात कानात देऊ, कारण की ना बघा ही जी ढलान आहे ना अशी, तिथे एक बटरफ्लाय होतं भाई, ते पडालं उडालं ते, आणि तिच्या मागे अशी 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 वरती. हे बघा बघा बघा, लाज वाटते तुला? वरती हो वरती. रे येते का इकडे? चल चेरी, अय आम्ही चालले, चल शुभम चल. गाईस तर मी आता आलेला आहे घरी आणि तुम्हाला सांगितलं होतं आज करणार आहे पाणीपुरी चॅलेंज. तर आज पाणीपुरी चॅलेंज करणार आहे. बघा इथे मस्त पाणीपुरी आणलेली आहे, याच्यात आहे ना बटाटे वगैरे भरलेले, हरभरे पण आहे आणि पाणी पण आहे. तर मग आता सगळ्यात आधी मम्मी पप्पा आणि यांच्याकडे 2 मिनिटाचा टाईम असेल, 2 मिनिटात सगळ्यात जास्त पाणीपुरी कोण खाईल म्हणून. 2 मिनिट ना पुरतील का पण एवढे? हां मग म्हणजे 2 मिनिटात कोण जास्त खाता आज ते बघू. एकाने एकाचे मोजा आणि एकाने एकाचे मोजा. हां करायचंय का सुरू? करा. बघा एक थांबा थांबा चालू करतोय मी. 1 2 3. बघा मम्मीने तर एक खाऊन पण घेतली, पप्पांची तयारच होते. आणि पप्पांना आहे ना ठसका लागू शकतो. मम्मीची दुसरी, हा पप्पांनी पण दुसरी खाल्ली. मम्मी बघा कांदा शेवणी घेते का ग? लवकर. अरे अरे काय करताय ते बघून घेतील ना आपण आपापले. मम्मीची तिसरी, पप्पांची आता गेली आणि 40 सेकंद झालेले. बरं चौथी, 5वी. मम्मी पुढे चालू आहे. मम्मी जिंकू शकते पप्पांच्या आधी मम्मी, कारण की मम्मी जोर जोरात. अरे 6वी. ती चेरी कशी पाहते. मम्मीची 9. 20 सेकंड. 20 सेकंड बाकी आहे. लवकर लवकर. 9वी. मम्मी 10 सेकंड. 5 4 3 2 1 स्टॉप. 11 10. मम्मी जिंकलेली आहे गाईस. पप्पा मागे राहून गेले. स्कोर 10-11. अरे म्हणजे 2 मिनिटामध्ये फक्त जोर लवकर लवकर खाल्लं 2 मिनिटात. तर ती कशी बघते. आता मम्मी जिंकलेली आहे. आता पुढच्या 2 मिनिटं. मम्मी आणि पप्पांमध्ये तर झालं. आता मी आणि वेद करणार आहे. बघू आमच्यामध्ये कोण लवकर खाईल म्हणून. आता उठा झालं. आता तुमचं पोट भरलं बस.
बस त्याने तर चमचा काढून घेतला. डायरेक्ट गुडवेल टाकेल असं वाटतंय मला. तेच करावं लागेल. तेच करणारच आम्ही. काका बटन दाब चालतोय. हा. बोला. 3, 2, 1 स्टार्ट. मोजा 2, 3, चौथी आर्यनची चौथी आता. त्याची पण चौथी, आर्यनची पाचवी. 5वी, दोघांची 5वी, लग्न 6वी, आर्यनची पण 6वी. 7वी, 7वी. 8वी, तोंडातलं तर गिळा ते. 8वी. दारूची 9वी, आर्यनची 9वी. 11. तुझी 10वी. 11, 12. ही आर्यनची 12वी. दारूची 13वी. तुमचं आम्ही खातोय आम्ही लवकर लवकर. संपला टाईम. 19. वेद जिंकला. वेद पाणी प्या, ए गंदा. उठ, उठ. पाणी प्या. दुसरा. तुझे 17 झाल्या. 18. 17. तू तिकडे हो तिकडे. हा, फुगलेला आहे. गाईस तर फायनली गेम संपलेला आहे पाणीपुरी चॅलेंज म्हणून. आणि बघा मम्मीने 11 खाल्ले, पप्पांनी 10 खाल्ले. मी किती खाल्ले मम्मी? 17. हा मी 18 खाल्ले. मला माहिती ना 18 खाल्ले मी. 18. याचे 19 झाले ना. याचे 19 झाले. फक्त नुसतं ठेवायचे काम केले तुम्ही, गिळायचे काम. अरे पण मग बघ आता काय करत होते, जी नवीन येत होती ना ती मध्ये जात होती, ती थोडी अशी चुरा चुरा होत होती, मग परत नवीन जात होती, मग ती घशात जात होती आधीवाली. असं चालू होतं. जी नवीन जात होती ना ती मागचीला ढकलायची, मग ती खाली जायची. पण आहे ना या पुऱ्यांनी तेलगट झालं तोंड, असं सोललं गेलं या पुऱ्यांनी तोंड, सुजीच्या पुऱ्यांनी. बघा कसा पसारा करून टाकला. आम्ही तर शेवटी आहे ना जे केलं ना तोंडात ना सगळं हातावर येऊन गेलं होतं. पण ठसके लागले. ठसके तुम्ही जेवढ्या जोरात नाही खाल्लं तेवढ्या जोरात आम्ही खाल्ले. खास खाल्ले. तुम्हाला सवय आहे ती खायची. सवय. चॅलेंज नाही करत पण खायचं. शुभम गेला. बाहेर बसलो. गाईस आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉग. लव्ह यू ऑल. बाय.